गुंपेकर बाबांचं या खतेले परिवारातर्फे स्वागत झालेले आणि एक आपला प्रस्ताविक राहून गेले कार्यक्रम जरी उलटा असं तरी आपण सुविधा करायची आपली हाय आपण त्याच्यामध्ये मुरलेले 25 वर्षाचा अनुभव आहे आपल्याला प्रस्ताविक असं हे पंचकृष्ण प्रबोधन मंडळाची ही मूर्त मेंढे 2000 साली या तालुक्यामध्ये रोवल्या गेली हे मूर्त मेंढ रोवत असताना खांद्याला खांदा लावून या परिसरातून जर म्हणलं गणपत बौखतीले आणि यशवंत बौखतीले हे म्हणजे काय खांद्याला खांदा लावून या पंचकृष्ण प्रबोधन मंडळाला आहे त्याही पुढे सांगायचं ठरलं तर या परिसरामध्ये जो जिल्हा पातळीवर जो कार्यक्रम झाला आणि तो कार्यक्रम आपण इथं राबवला गीता जयंतीचा मोठा कार्यक्रम खडकेतला केला आपण अशा 24 गीता जयंत्या झाल्यात किती 24 गीता जयंत्या झाल्या आणि 11 महिन्याचे 11 सत्संग असतात आणि 12वी गीता जयंती आपण साजरी करतो तर आता आपल्याला 25वा समोर मोठा उत्सव साजरा करायचा आहे रौप्यमा उत्सव तो 25वा कार्यक्रम होणार आहे तो कार्यक्रम मोठ्या जिल्हा पातळीवर कार्यक्रम करायचा आहे आपल्याला तो तसा आपण गुटीत केला होता आवारी भवनी केला आणि मोठा कार्यक्रम राहील आणि त्या कार्यक्रमातून एक अति महत्वाचा विषय 25वा रौप्यमा उत्सव तो होणारच होणार पण या पंचकृष्ण प्रबोधन मंडळातून तुमच्यातून मला निरोप घ्यायचा आहे मला परमेश्वर वाट पाहू राहिलाय माझी दीक्षा घ्यायची काय आता केलेलं कार्य इथपर्यंत सोपून जसे आमचे प्रबोधन मंडळाचे तालुका अध्यक्ष बबनराव सहाणे देवाला जाऊन मिळले त्याच पद्धतीनं मला देवाला जाऊन मिळायचे केलेली सेवा पुरी करू त्याच्या मागचं एकमेव कारण संसार कुठपर्यंत करावा परमार्थ कुठपर्यंत करावा काय केलं नाही हे जग सुधरत कुठपर्यंत नाही काय केलं नाही हे जग सुधरत करायचा तर विषय असा आहे कुठून तुकाराम महाराज काय बोलले न सांगता काय न ऐकती बटकी ते पुढे रडतील भगवान श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा सांगून कटाळाला देव स्वतः संघ होते तरी त्या नाही कळालं नाही तुम्हा आपल्याला काय कळणार आहे ते त्याच्यातून पंचकृष्ण प्रबोधन मंडळामध्ये राहून ज्यांनी कार्य केलं ज्यांनी कपडे बदलले पण ते आतमधून बदलले नाही आतून बदलणं गरजेचं आहे तुमच्यापेक्षा वासनिक बरा आता प्रस्ताविक मध्ये बोलत असताना विषय असा आहे की हा जो कार्यक्रम उभा केला गुंपेकर बाबांना माहिती आहे कसा उभा केला का आपल्या कार्यक्रमाचा अध्यक्ष देव आहे हा कार्यक्रम वासनिकांचा आहे येईल तो साधू त्याचा सन्मान राखायचा आहे साधूंना कुठल्याही निमंत्रित करायचं नाही का तुम्ही या आमच्या भोकाटी बसा मग तुम्हाला 11,000 रुपये पूजा करू हा विषय नाहीये पूजा पुरस्काराचा जर विषय काढला तर पूजा पुरस्कार देवानच नाही घेतला तुम्ही कोण घेणार कशा करता तुम्हाला जर अवेलेबल परत त्या गोष्टी करायच्या तर तुम्ही संसार करा घरी जर म्हशी पाजायच्या परत गणपतरावच्या इकडे येऊन सरी जर मला म्हैस पाजायची म्हैस पाजायची तर काय उपयोग घरच्या पाजा एखादी संसाराचा